नमस्कार। राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या योजनेची घोषणा केली आहे। या योजनेची घोषणा करताना शिंदे यांनी रोटेशन पद्धतीने नागरिकांना तीर्थ क्षेत्र जे आहे तेथे नेण्याचे सुतोवाच केलेले आहे। विविध पक्षीय आमदार हे आपापल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना धार्मिक पर्यटनाला नेतात, त्यामुळे सरकार स्वतः नागरिकांना तीर्थस्थळी नेणार की या आमदारांच्या माध्यमातून योजना राबवली जाणार याबाबत अजून जी आहे साशंकता आहे। काय म्हटलेलं आहे मित्रांनो, जाणून घेऊया। राज्यातील ज्येष्ठ जे नागरिक आहे त्यांना तीर्थस्थळाचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे। याची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी मित्रांनो विधानसभेमध्ये केलेली आहे। या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना राज्य सरकारच्या माध्यमातून आता तीर्थस्थळाचं दर्शनासाठी नेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले। शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची मागणी केली। यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेत आमदार राम कदम, प्रकाश सुर्वे, देवयानी फरांदे, मनीष चौधरी यांनी तीर्थदर्शन योजनेची मागणी केली। समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांचा या योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी केली। या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्याचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी आम्ही केल्या आहेत। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात। ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन ही योजना सुरू करण्यात येते, त्यासाठी सर्वकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल। अजून याचं धोरण तयार नाही आहे। याचं सर्वकष धोरण या योजनेची जी आहे धोरण काय असणार आहे हे तयार करायचं आहे आणि तयार केल्यानंतर ते समोर येईल। त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागून ही योजना राबवण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटलेले आहे। म्हणजे ऑनलाईन पद्धतीने याच्यामध्ये आवर्तने घेतील आणि त्यानंतर मग योजनेची कार्यपद्धती येईल आणि त्यामध्ये ज्येष्ठांना जे आहे ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना राबवेल। त्यामध्ये महाराष्ट्र तीर्थदर्शन आणि इतर जे आहे देशातले तीर्थदर्शन याच्यामध्ये समाविष्ट असू शकतात। तरी संपूर्ण याचं डिटेल्स आल्यानंतर अजून आपण व्हिडिओ घेऊन येऊ। तरी मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।